आपण प्रॅक्टिस सेट 2.6 हा अभ्यास आज आपण बनणार आहे. आज 2.6 मध्ये काय बनणार आहे? 2.6 मध्ये सगळे प्रॉब्लेम्स कसे आहेत? वर्ड प्रॉब्लेम आहेत. परीक्षेला तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम मध्ये ह्यातलं एखादं एक्झाम्पल विचारण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक गणित व्यवस्थित काळजीपूर्वक बघायचं आणि व्यवस्थित सोडवायचं आहे. चला पाहूया पहिला प्रश्न. पहिला प्रश्न काय आहे? प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. फाइंड हर प्रेझेंट एज. काय म्हटलंय बाळांनो? प्रगतीचा 2 वर्षापूर्वी आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार हा 84 आहे. तर तिचे आजचे वय काढा. प्रगती नावाची एक मुलगी आहे. तिचे 2 वर्षापूर्वी आणि 3 वर्षानंतर ह्यांच्या वयांचा गुणाकार दिलाय आणि ते वय काढायचं आहे. किती आहे वय? गुणाकार 84 आहे. तर त्यांचं वय काढायचं आहे. चला मग सोडवायचं कसं पाहूया. लक्ष द्या. प्रगतीचं वय किती आहे माहितीये का? 2 वर्षापूर्वीचं माहित नाहीये. प्रगतीचं 3 वर्षानंतर वय काय माहितीये का? माहित नाहीये. मग ह्या दोघांचा गुणाकार दिलाय. किती दिलाय? तर 84 असा गुणाकार दिलाय. तर तुम्हाला प्रश्न असा विचारलाय, प्रगतीचे आजचे वय किती? मग कसं काढायचं? चला पहिल्यांदा बघूया. हे पहा, प्रगतीचे वय मला माहित नाहीये. आपण एक्स म्हणूया. काय म्हणूया? लेट प्रगतीज एज एक्स इयर्स. लेट प्रगतीज एज बी एक्स इयर्स. बर, मराठीमध्ये हेच वाक्य कसं लिहिणार? समजा प्रगतीचे वय एक्स वर्ष आहे आणि तुम्हाला असं सांगितलंय पहा 2 years ago. 2 years ago 2 वर्षापूर्वी एगो प्रगतीज एज किंवा तिचे वय हर एज किती असेल पहा? 2 वर्षापूर्वी म्हटलं की वजा एक्स वजा 2 वर्ष आणि पुढे म्हटलंय आफ्टर 3 years 3 वर्षानंतरचे वय. आता आफ्टर 3 years हर एज किती बानो? एक्स प्लस 3 year. इथपर्यंत समजलं का? पहा काय केलं. पहा, प्रगती नावाची एक मुलगी आहे. त्या मुलीचं वय 2 वर्षापूर्वी काय हे माहित नव्हतं आणि 3 वर्षानंतरचं वय पण माहित नाही. ह्या दोघाचा गुणाकार 84 दिले. मग मी काय केलं? प्रगतीचे वय एक्स वर्ष मानू. समजा प्रगतीचे वय एक्स वर्ष मानू. इंग्रजीत केलं लेट प्रगतीज एज बी एक्स इयर्स. खाली 2 years ago 2 वर्षापूर्वी. 2 वर्षापूर्वी पूर्वी म्हटले की काय करायचं? वजा करायचं. 2 years ago हर एज तिचे वय एक्स वजा 2 वर्ष असतील आणि आफ्टर 3 years 3 वर्षानंतर. 3 वर्षानंतर म्हणजे 3 वर्षानंतर किती असणार आहे? एक्स अधिक 3. 3 वर्षानंतर तिचे वय काय असेल? एक्स अधिक 3. आता प्रश्नामध्ये कंडिशन काय सांगितलंय? पहा, प्रोडक्ट ऑफ देअर एजेस. प्रोडक्ट ऑफ देअर एजेस त्यांच्या वयांचा गुणाकार किती आहे? प्रोडक्ट ऑफ देअर एजेस 84 आहे. 84 आहे. त्यांच्या वयांचा गुणाकार 84 आहे. मग आता करूया, ह्या दोघांचा गुणाकार करूया. एक्स वजा 2 एक्स अधिक 3 ह्यांचा गुणाकार 84 आहे. आता हा गुणाकार करायचा कसा? मी काय करतोय? एक पायरी वाढवतो. पहा, एक्स न ह्या पूर्ण कंसाला गुणू, वजा 2 ने ह्या पूर्ण कंसाला गुणू. एक्स कंसात एक्स अधिक 3 वजा 2 आयाचा कंस एक्स अधिक 3. काय केलं कळलं का? पहा, एक्स घेतला, आयाचा कंस घेतला, वजा 2 घेतलं, आयाचा कंस घेतला. मग आता ह्या एक्स ने प्रत्येकाला गुणायचं आहे. एक्स ने एक्स ला गुणलं एक्स चा वर्ग
एक्स ने 3 ला गुणलं 3x, 2 ने x ला गुणलं 2x, 2 ने 3 ला गुणलं 3 दुनी 6 बरोबर 84. आता इथून पुढची पायरी पहा. x वर्गला x वर्ग आहे असं पाहू. 3x मधून 2x गेले, अधिक वजा वजा होणार. 3x मधून 2x गेले, x उरतो 1x म्हणजे x लिहितो मी. चिन्ह मोठ्याचं 2 मोठं का 3 मोठं, हा 3 मोठा का 2 मोठं, 3 मोठं. 3च्या पुढे x अधिक चिन्ह आहे, अधिक चिन्ह. वजा 6 ला वजा 6 बरोबर 84. आता हे तुम्हाला गणित अवयव पद्धतीनं सोडवायचं आहे. मग सोडूया. कसं सोडणार पहा. मी हे फळ्यावर सरळ पुसतोय पहा. एक्स वर्ग अधिक एक्स वजा 6 बरोबर 84 हे समीकरण मिळालं. हे समीकरण मी अवयव पद्धतीने सोडवतोय. हे पहा समीकरण काय मिळालं ते मी वर लिहून ठेवतोय. एक्स वर्ग अधिक एक्स वजा 6 बरोबर 84. आता ही पुढची पायरी करतोय. हे अधिक 84 करायला वजा 84 होईल. एक्स वर्ग अधिक एक्स वजा 6 हे 84 कडे घेऊया वजा 84. एक्स वर्ग अधिक एक्स वजा वजा काय होईल अधिक होईल. वजा वजा अधिक 84 आणि 6 ची बेरीज करा 90. चिन्ह मोठ्याचं. आता ह्या 90 ची फोड तुम्हाला अशी करायची आहे मधल्या पदाएवढी फोड आली पाहिजे. 90 पहा 10 गुणिले 9 10 गुणिले 9 90. आता हे चिन्ह मोठ्याला अधिक देऊया, बारक्याला वजा देऊ. मग काय होईल पहा. 10 तून 9 गेले 1 उरल 1x हो आहे. ह्यांचा गुणाकार वजा 90 हो वजा 90 आहे. मग ही फोड आपण इथे लिहून ठेवूया. एक्स वर्ग अधिक 10x ह्याच्याऐवजी हे लिहायचंय वजा 9x वजा 90 बरोबर 0. ह्या दोघांमध्ये कॉमन, ह्या दोघांमध्ये कॉमन, ह्या दोघांमध्ये x कॉमन निघल x उरल x. ह्यात काय उरल पहा x कॉमन काढले उरलं 10. ह्या दोघांमध्ये 9 कॉमन निघतो पहा उरतोय काय x अधिक 10. आपण काय करतोय अवयव पद्धतीने हे गणित सोडवतोय. काही विद्यार्थी डायरेक्ट हा अभ्यास बघत असतील तर त्यांना समजणार नाहीये. मग 2.1 आणि 2.2 चा परफेक्ट आहे त्यालाच हा अभ्यास करणार आहे. चला पहा. x अधिक 10 x अधिक 10 सेम आहे एकदा लिहायचं. x अधिक 10 एकदा लिहायचं. x वजा 9 दुसऱ्या कंसात लिहूया बरोबर 0. हे 0 सेपरेट देऊन टाकू. x अधिक 10 बरोबर 0, x वजा 9 बरोबर 0. हे अधिक 10 तिकडे गेले वजा होतील, हे वजा 9 तिकडे गेले अधिक होतील. x च्या दोन किमती मिळाल्या कुठल्या कुठल्या वजा 10 आणि 9. मला सांगा वय हे प्रगतीचं वय किंवा कुणाचंही वय असू द्यात, वय हे कसं असतं धनसंख्या असते ऋणसंख्या नसते. मग इथे एक वाक्य लिहायचं आपण. तर ऋण आहे हे वाक्य लिहूया. एज आर नॉट निगेटिव्ह. वय हे ऋण नसते. पुढं मग म्हणून प्रगतीचे वय प्रगतीज एज काही एक्स म्हणजेच काय आहे 9 वर्षे 9 इयर्स. आणि दिनार प्रगतीचे वय एक्स खाली यायचं 9 वर्षे. इथं वाक्य मांडत असणार वय हे ऋण नसते. हे पहिलं गणित या स्वरूपात सोडवायचं आहे. पहा सोपं आहे. तुम्हाला या स्वरूपात समीकरण मिळालं पुढे अवयव पद्धतीने सोडवायचं. समीकरण तयार करता यायला पाहिजे. प्रश्न नीट वाचायचा. 2दा-3दा प्रश्न वाचला तुम्हाला समीकरण लगेच तयार करता येईल. चला पुढचं गणित बघूया. प्रश्न क्रमांक 2 काय विचारलाय मी वाचतोय पहा. प्रश्न क्रमांक 2 यामध्ये आपला असा प्रश्न दिलाय की टू कॉन्सेक्टिव्ह इव्हन नॅचरल नंबर द सम ऑफ देअर स्क्वेअर इज 244 फाइंड द नंबर. मराठीमध्ये असा प्रश्न दिलाय पहा. 2 क्रमागत सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज
244 आहे, तर त्या संख्या शोधा. आता प्रश्नामध्ये काय सांगितलंय? सम नैसर्गिक संख्या. सम नैसर्गिक संख्या इव्हन नॅचरल नंबर्स सम नैसर्गिक संख्या कोणकोणत्या फळावर लिहितोय पावर. लक्ष द्या. 2, 4, 6, 8 टिंब 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 म्हणजे ह्या सगळ्या समसंख्या आहेत, नैसर्गिक संख्या आहेत. ह्यामध्ये प्रत्येकामध्ये फरक बघावं. 2चा फरक आहे, 2चा फरक आहे, 2चा फरक आहे. मग ह्यातल्या कुठल्या संख्या माहित नाहीत आपल्याला. ह्यातल्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे. तर त्या संख्या कुठल्या ते काढायच्या. मग सोडवायचं कसं पहा. लेट फर्स्ट कॉन्सेक्टिव्ह इव्हन नॅचरल नंबर. पहिली क्रमागत सम संख्या कोणती आहे? तर आम्ही एक्स मानतो. काय करतोय? एक्स. आणि दुसरी क्रमागत नैसर्गिक संख्या कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे, म्हणून एक्स अधिक 2 लिहितो. एक्स अधिक 2 काढलं कारण प्रश्नामध्ये सांगितलंय इव्हन नंबर समसंख्या, ह्या समसंख्येमध्ये 2चा फरक आहे म्हणून 2 लिहिलं. नुसतं नॅचरल म्हटलं असतं काय केलं असतं? आपण 1 लिहिलं असतं. काय लिहिलं असतं? 1. एक्स अधिक 1 लिहिलं असतं. इथं इव्हन हा शब्द दिलाय, सम हा शब्द दिलाय, त्यामुळे अधिक 2 लिहिलं नाही. पुढे अट सांगितले पहा. सम ऑफ स्क्वेअर ऑफ 2 कॉन्सेक्टिव्ह नॅचरल नंबर इज 244. मराठीमध्ये सांगितलंय पहा. 2 क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे. ते प्रश्नातलं वाक्य ते मी लिहून घेतलं, त्याला म्हटलं कंडिशन. इथं मराठीमध्ये लिहायचंय अट. हे आपलं अट दिली. ह्यांच्या दोघांच्या वर्गांचा गुणाकार एवढा येतो. मग करून बघूया. एक्स वर्ग अधिक ह्याचा देखील वर्ग करायचा आहे, कंस घालून वर्ग. किती आहे? 244. आता सोडून घेऊया. एक्स वर्ग. तर हे सोडवायचं कसं? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ए प्लस बी तर मी दाखवतो, विस्तार करतोय. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. या स्वरूपात ह्याचा विस्तार आपल्याला करायचा आहे. एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअरचा विस्तार आपण या स्वरूपात करतोय. पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणले पहिले पद गुणले दुसरे पद, दुसऱ्या पदाचा वर्ग. एक्स वर्ग. तर एक्स वर्गची बेरीज करू का? हो करतो. एक्स वर्गची बेरीज काय होईल? 2x वर्ग अधिक 2 गुणले 2 4, 4x. पुढे ह्या 2चा वर्ग किती आहे? 2चा वर्ग 4 बरोबर 244. जर ह्यांचा गुणाकार केला, ह्या दोघांची बेरीज केली, 2चा वर्ग 4. आता पुढच्या पदाला 2x वर्ग अधिक 4x अधिक 4 हे इकडे घेतोय म्हणजे वजा होईल 244. आता ह्यांची वजाबाकी करू. 2x वर्ग 4x 244 मधून 4 गेले 240. चिन्ह मोठे असतं. आता पहा. ह्याला मला अवयवपद्धतीने सोडवायचं आहे, पण समीकरणामध्ये 2 आहे, तर 4 आहे, तर 240 आहे. 2 ने समीकरणाला भाग घालू म्हणजे आपलं सोपं समीकरण मिळेल. आम्ही या लोकांना 2 ने भागू असा केलेला मराठीत. इंग्लिश मध्ये डिवाइड बाय 2. 2 ने भागू. चला मग ह्याला 2 ने भागा. काय होईल? एक्स वर्ग मिळेल. 2 ने भागा 2x मिळेल. 4 ला 2 ने भागलं 2 2 4. 2 ने भागा बेक बे 2 2 4 0. हे काय आलं पहा. हे समीकरण मिळालं. हे समीकरण मी काय करतोय? वर व्यवस्थित लिहून घेतोय. आता अवयव पद्धतीनं हे जे अवयव पाडूया आणि किंमत काढूया. पहा. किंवा मी इथं पण जागा आहे इथं करतो वाटल्यास. एक्स वर्ग अधिक 2x वजा 120 ह्याचे अवयव पाडायचे आहेत. आता पहा 120 ह्याचे अवयव मला पाडायचे. मी कोपऱ्यामध्ये 120 फोड करतोय. 120 हे कुणाच्या पडद्या? 12च्या पडद्या. 12 120 लिहितोय 12 गुणले 10. आता 12तून 10 गेले 2 होतात. 12तून 10 गेले 2 होतात. आपल्याला मध्यपद आणायचंय. इथं मग चिन्ह द्यायचंय.
चिन्ह हे 2 नंबर चिन्ह मोठ्याला द्यायचं, बारक्याला वजा चिन्ह आणि आपल्याला वजाबाकी करायची. एक्स वर्ग अधिक 12x वजा 10x वजा 120 बरोबर 0. ह्या दोघांमध्ये कॉमन काढू. ह्या दोघांमध्ये x कॉमन निघतं, x अधिक 12 उरेल. ह्या दोघांमध्ये 10 कॉमन निघेल, वजा चिन्ह बाहेर काढलं, आता चिन्ह बदलणार, x अधिक 12. सेम सेम कंस आलं, याचा अर्थ ओळखायचं आपलं उत्तर बरोबर आहे. x अधिक 12 एकदा लिहायचं, उरलं दुसऱ्या कंसात लिहूया, x वजा 10 बरोबर 0. हे 0 सेपरेट देऊन टाकू. x अधिक 12 बरोबर 0, x वजा 10 बरोबर 0. हे वजा अधिक 12 तिकडे गेले, काय होईल पहा, वजा 12. हे वजा 10 तिकडे गेले, अधिक 10. x ची किंमत 10 मिळाली. पुन्हा एकदा अवयव कसे पाडले ते पहा, का पुन्हा एकदा सगळं पुढे बघायचं. चला स्टार्ट करूया, पहिल्यापासून करूया. लेट फर्स्ट कॉन्सेक्टिव्ह इव्हन नॅचरल नंबर बी एक्स. मराठीमध्ये समजा पहिली नैसर्गिक समसंख्या x, दुसरी सम नैसर्गिक संख्या x+2, सेकंड कॉन्सेक्टिव्ह इव्हन नॅचरल नंबर x+2. कंडिशन काय सांगितलंय, सम ऑफ स्क्वेअर ऑफ 2 कॉन्सेक्टिव्ह नॅचरल नंबर इज 244. मराठीमध्ये वाक्य असं असेल की सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे. ते वाक्य लिहिलं, मग ह्या दोघांच्या वर्गांची बेरीज बरोबर 244, ह्याचा वर्ग, ह्या कंसाचा विस्तार केला, या स्वरूपात 244. बेरीज करू, x वर्ग आहे, 2x वर्ग, 2 × 2 4x, 2 चा वर्ग 4, 244. पुढच्या पॅरला हे 244 इकडे घेतलं, अधिकचं वजा झालं, 244 मधून 4 गेले, 240. ह्या पूर्ण समीकरणाला आपण 2 ने भाग घातला, कारण समीकरण सोपं व्हावं यासाठी. या स्वरूपात समीकरण मिळालं. ह्याचे अवयव पाडले, 120 ची फोड केली, 12 120, आणि ह्या मधल्या पदाऐवजी 112 आणि 10 ही फोड ठेवलं, पण ह्यामध्ये कॉमन काढलं आणि x अधिक 12 x वजा 10 बरोबर 0 मिळालं. हे 0 प्रत्येकाला देऊन टाकलं आणि x बरोबर काय मिळालं, वजा 12, x बरोबर काय 10. आता हे झाल्यानंतर आपल्याला x ची किंमत मिळाली. आता मला सांगा, नॅचरल नंबर नैसर्गिक संख्या ह्या ऋण असतात का, धन असतात का? धन असतात का ऋण असतात? तर धन असतात, ऋण नसतात. मग इथं एक वाक्य लिहायचं, नॅचरल नंबर्स आर नॉट निगेटिव्ह. मी ते वाक्य वर लिहितोय, हे सगळं पुसून घेतोय, म्हणजे त्याला आपण उत्तर लिहूया. वाक्य असं येईल पहा, नॅचरल नंबर्स आर नॉट निगेटिव्ह. नंबर्स आर नॉट निगेटिव्ह. नैसर्गिक संख्या ह्या ऋण नसतात. म्हणून फर्स्ट कॉन्सेक्टिव्ह इव्हन नॅचरल नंबर x इज इक्वल टू काय लिहा, x बरोबर काय आलंय 10, आणि दुसरी संख्या काही 10 अधिक 2 12. या स्वरूपात तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे. हा झाला प्रश्न दुसरा. तर प्रश्न तिसऱ्याकडे आता वळूया. प्रश्न क्रमांक 3 काय दिलाय ते वाचूया. प्रश्न क्रमांक 3 यामध्ये काय सांगितले पहा, श्री मधुसूदन यांच्या संत्रा बागेत आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5 ने अधिक आहे. जर संत्रा बागेत एकूण 150 झाडे असतील तर आडव्या तसंच उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती? पहा, हाच प्रश्न मी इंग्रजीमध्ये वाचतो पहा. इन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देअर आर 150 ऑरेंज ट्रीज. एक ऑरेंज गार्डन आहे, म्हणजे एक संत्र्यांचं गार्डन आहे. त्या गार्डन मध्ये 150 झाडे आहेत. द नंबर ऑफ द ट्रीज इन ईच रो इज 5 मोर दॅन इन ईच ऑफ कॉलम. काय म्हटलंय पहा, ज्या उभ्या रांगेतील झाडं आहेत त्याच्यापेक्षा आडव्या रांगेतील झाडे कशी आहेत, 5 ने जास्त आहे. तर तिथं असणाऱ्या झाडांची संख्या तुम्हाला एकूण संख्या 150 आहे. आणि फाइंड द नंबर ऑफ ट्रीज, आपल्या एकूण झाडे किती आहेत ती काढायचं आहे. इन ईच रो म्हणजे आडव्या ओळीत किती आहेत, उभ्या ओळीत किती आहेत हे आपल्याला काढायचं आहे. चला फळ्याकडे लक्ष द्या. हे फळ्यावर एक गार्डनचं चित्र काढतोय.
एक चौकोनी असा स्वरूपातला गार्डन आहे सॉरी आयत. यामध्ये उभ्या ओळी आहेत, त्या ओळीला आम्ही एक्स म्हणतो. उभ्या ओळी ज्या आहेत त्या ओळींना, ह्या ओळीमध्ये एक्स झाडं आहेत आणि आडव्या ज्या ओळी आहेत त्या आडव्या ओळीमध्ये सांगितले 5 ने जास्त. किती? 5 ने जास्त x + 5. आडव्या ओळीतील झाडांची संख्या कशी आहे? 5 ने जास्त आहे. काय म्हटले उभ्या ज्या ओळी आहेत कॉलम मध्ये झाडं किती आहेत माहित नाहीत. त्या कॉलम मध्ये झाडं किती आहेत? एक्स म्हणूया. आणि आडव्या ओळीमध्ये जी झाडं आहेत कॉलम पेक्षा 5 ने जास्त आहे रो मध्ये. मग ह्या पूर्ण टोटल झाडे किती आहेत? 150. एकूण झाडे किती आहेत? 150. मग काढायचं कसं? अशा वेळेस आडव्या ओळी आणि उभ्या ओळी दोघांचा गुणाकार किती होतो? 150. मी काय करतोय? लेट द नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम. उभ्या ओळींना एक्स म्हणतो, उभ्या ओळीतील झाडांची जी संख्या आहे त्याला एक्स म्हणतो. खाली आडव्या ओळीतील जी झाडं आहेत त्या झाडांना x+5 कारण आपल्या प्रश्नामध्ये सांगितलंय. काय सांगितलंय उभ्या ओळीपेक्षा 5 ने जास्त आहे. आडव्या ओळी झाडं किती आहेत? उभ्या ओळीपेक्षा 5 ने जास्त आहेत म्हणून x+5. मराठीमध्ये कसं वाक्य येणार समजा उभ्या ओळीतील झाडांची संख्या x खाली, आडव्या ओळीतील झाडांची संख्या x+5. अट प्रश्नामध्ये एकूण झाडांची संख्या 150. आता ह्या दोघांचा गुणाकार करायचा म्हणजेच एकूण झाडं मिळतात. x गुणुले x+5 बरोबर 150. हे सोडून घ्या. x ने गुणूया. x गुणिले x ला गुणलं x². x न 5 ला गुणलं 5x 150. हे आधी 150 कडे आले वजा x² अधिक 5x वजा 150 बरोबर 0. 150 ची फोड करू. 150 ची मी फोड करतोय. 150 ची फोड अशी करायची आहे मधल्या पदाएवढं ते संख्या यायला पाहिजे. 150 ची फोड 15 10 150. हे अधिक चिन्ह मोठ्या देऊ, बारक्याला वजा देऊ म्हणजे ह्यांची वजाबाकी काही 5 अधिक 5x x² अधिक 15x वजा 10x वजा 150 बरोबर 0. ह्या दोघांमध्ये कॉमन काढू. ह्यामध्ये x कॉमन निघल उरल x अधिक 15. ह्या दोघांमध्ये वजा 10 निघल उरल x अधिक 15 बरोबर 0. x अधिक 15 एकदा लिहायचंय. x वजा 10 दुसऱ्या कंसात येतोय. आता मी हे चिन्ह सेपरेट देतो x अधिक 15 बरोबर 0. x वजा 10 बरोबर 0. आता हे अधिक 15 तिकडे गेले वजा 15 होतील. हे वजा 10 तिकडे गेले अधिक 10 होतील. आता पहा तुम्हाला झाडांची संख्या ही कशी असते? धनसंख्या असते, ऋण संख्या नसते. कधी आपण झाडं वजामध्ये मोजतो का? नाही मोजत. मग इथं वाक्य लिहायचं नंबर ऑफ ट्रीज आर नॉट निगेटिव्ह किंवा ट्रीज आर नॉट नंबर ऑफ ट्रीज आर नॉट निगेटिव्ह. झाडांची संख्या ही काय नाहीये? ऋण नसते. पुढे एक्स म्हणजे काय आहे ते लिहूया. द नंबर ऑफ ट्रीज उभ्या ओळीतील झाडांची संख्या द नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम किती आहे? x बरोबर 10. आणि आडव्या ओळीतील संख्या किती आहे द नंबर ऑफ ट्रीज इन रो x+5 म्हणजे 10 अधिक 5 किती आलं? 15. या स्वरूपात तुम्हाला प्रश्न क्रमांक 3 हा समजला का? पहा या स्वरूपात हा प्रश्न आहे. आणि आता प्रश्न 14 कडे वळूया. चला पहा प्रश्न क्रमांक 4 बघूया. काय विचारलंय पहा प्रश्न क्रमांक 4 मध्ये? पहा मी प्रश्न वाचतोय. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षाने मोठा आहे.
विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. पुढे म्हटलंय पहा, द सम ऑफ द रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस इज 1/6. त्यांच्या वयांचा बेरीज कशी गुणाकार व्यस्त, त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज किती आहे 1/6 आहे. पहा मला त्यामध्ये अट अशी दिली पहा, त्यांच्या वयांचा जो गुणाकार आहे गुणाकारांच्या व्यस्तांकांची जी बेरीज आहे ती 1/6 आहे. फाइंड प्रेझेंट एज, तर त्यांचे आताचे वय काढा. चला पाहू, काढूया पहा. फळ्याकडे लक्ष द्या. आता मी काय करतोय, किशोरचं वय काय आहे माहित नाहीये. किशोरचं वय समजा किशोरचे वय 100 वर्ष मान. आता मग विवेक कसा आहे किशोरपेक्षा 5 वर्षाने मोठा आहे. 5 वर्षाने मोठा म्हटलं की अधिक चिन्ह करायचं. x अधिक 5, x अधिक 5 काय झालं पहा मराठीमध्ये, समजा किशोरचे वय 100 वर्ष, विवेकचे वय 1 अधिक 5 वर्ष. अट काय सांगितली आहे प्रश्नामध्ये, वाक्य काय दिले पहा, वाक्य असलेले त्यांच्या वयांच्या बेरीजचा गुणाकार व्यस्तांकांची बेरीज 1/6 आहे. सम ऑफ रेसिप्रोकल ऑफ एजेस इज 1/6. मग हे वाक्य, ह्या वाक्यावरून मी व्यवस्थित समीकरण तयार करतो पहा. ह्यांच्या गुणाकारांच्या व्यस्तांकाची बेरीज, एक्सचा व्यस्तांक काय येईल 1/x अधिक ह्याचा व्यस्त काय येईल 1/x अधिक 5. गुणाकार व्यस्त म्हटलं की उलट लिहायचं, हे उलट. गुणाकार व्यस्त म्हटलं की उलट लिहायचं. रेसिप्रोकल म्हटलं की उलट लिहायचं. काय 1/6. आता हे सोडवायचं, हे सोडवलं मग उत्तर मिळेल. चला मग कसं सोडवायचं पहा. ह्यांची बेरीज करता येईल का, नाही येणार. का, छेदामध्ये सेम सेम नाहीये. जर छेदामध्ये सेम सेम असलं असतं तर आपण बेरीज करू शकलो असतो, नाहीये. मी आहे असं समीकरण पुन्हा एकदा लिहून घेतो. आता याला कंस करतोय. आता मी काय करतोय पहा, त्या x ला हा 1 अधिक 5 ने खालीवर गुणतो. x ला 1 अधिक 5 ने गुणतो. x अधिक 5 ने खालीवर गुणायचं, कारण छेद समान आहे. ह्या x न ह्याला खालीवर गुणतो. समजलं का? पहा काय केलं, मला त्यांची बेरीज करायची आहे. यासाठी x अधिक 5 ने इथं खालीवर गुणलं, हे x ने इथं खालीवर गुणलं. मग आता समीकरण कसं होईल पहा, बघूया. हे ना इथं वर गुणलं का होईल पहा, x अधिक 5 काय होईल खाली, x कंसामध्ये x अधिक 5. इथं वर x खाली x कंसामध्ये x अधिक 5 बरोबर 1/6. सेम सेम आलं पहा, खाली छेदामध्ये सेम सेम आलं त्यावेळेस एकदाच लिहायचं. सेम सेम आलं एकदा लिहायचं आणि वर्जांची बेरीज करू. x अधिक 5 अधिक x आणि ह्या वर्जांची बेरीज x काय होईल पहा, 2x अधिक 5 छेदामध्ये x किंवा मी x ने आत गुणून घेतलं तरी चालेल पहा. x ने x ला गुणलं x वर्ग अधिक x ने 5 ला गुणू 5x बरोबर 1/6. कंस करतोय, ह्याला पण कंस करतोय, क्रॉस मल्टिप्लाय करू. 6 ने या कंसाला 1 ने या कंसाला गुणूया. सहा ने गुणा, 6 दोन्ही 12x, 6 पंचे 30, x वर्ग 5x. आता हे सगळे जे टर्म आहेत तिकडे घालतो मी. x वर्ग अधिक 5x, हे 12x तिकडे गेले वजा 12x अधिक 30 तिकडे गेले वजा 30. x वर्ग 12 मधून 5 गेले 7x, चिन्ह मोठ्याचं वजा 30 बरोबर 0. तर ह्या 30 ची फोड आपल्याला अशी करायची आहे की मधल्या पदा एवढं आलं पाहिजे. मी 30 ची फोड करतोय. 30 5 6 गुणले 5 6 म्हणजे 30. 6 आणि 5 ची बेरीज मधल्या पदावरती का नाहीये. 6 आणि 5 11 होतात, मध्ये नाहीये. अजून 30 काय पडते पहा, 30 15 दोन्ही 30, 15 दोनची बेरीज
15 2 17, 15 2 गेले 13 होतात, तर नाहीये. मग अजून 10च्या पाड्याला पहा, 10 गुणिले 3, 10तून 3 गेले 7 हो आहे. मग चिन्ह इथलं मोठ्या लिहूया, बारक्याला अधिक चिन्ह लिहूया. ही जी पोळ आहे, पोळ इथं मी लिहून ठेवतो पहा. त्यावेळी पहा x वर्ग वजा 10x अधिक 3x वजा 30 बरोबर 0. आणि ह्यातून कॉमन काढायचं आहे. मी हे एवढी पायरी पुसतोय. आता x वर्ग हा याची पायरी लिहून देतो, वजा 10x अधिक 3x वजा 30 बरोबर 0. ह्या दोघांमध्ये कॉमन काढूया. ह्या दोघांमध्ये x कॉमन निघतं, उरतो x वजा 10. ह्या दोघांमध्ये 3 कॉमन निघतं, पहा उरतो x वजा 10, 3 10 30 बरोबर 0. सेम सेम कंस आहे, एकदा लिहायचं पाहणं x वजा 10. सेम सेम नाही, दुसऱ्या कंसात लिहू. 0 सेपरेट देऊ, x वजा 10 बरोबर 0, x 3 बरोबर 0, वजा 10 तिकडे गेले अधिक 10 होईल, अधिक 3 तिकडे गेले वजा 3. या स्वरूपात तुम्हाला x च्या 2 किमती मिळाल्या. आता तुम्ही मला सांगा, वय हे ऋण असतं का नसतं? खाली वाक्य लिहायचं, वय हे ऋण नसते. एजेस आर नॉट निगेटिव्ह. वय हे ऋण नसते. आपला पहिलं नाव काय विचारलं होतं, कुणाचं वय आपण x मानलं होतं बाबांनो? तर आपण किशोरचं वय x मानलं होतं. किशोर एज बरोबर x बरोबर काय येईल पहा, 10 वर्षे 10 इयर्स. पुढे विवेकचं वय काय असेल, विवेक एज x प्लस 5 म्हणजे 10 अधिक 5 किती, 15 वर्षे 15 इयर्स. या स्वरूपात प्रश्न क्रमांक 4 हा देखील संपला. आता प्रश्न 5 कडे वळूया. चला बाळांनो, प्रश्न क्रमांक 5 काय दिलाय पाहूया. पहा काय दिलाय, सुयश स्कोर 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट. सुयशला 10 मार्क जास्त पडले. कशामध्ये? पहिल्या चाचणीपेक्षा दुसऱ्या चाचणीमध्ये 10 मार्क जास्त पडले. दॅट इन द फर्स्ट 5 टाइम्स द स्कोर ऑफ सेकंड टेस्ट इज सेम ॲज स्क्वेअर ऑफ स्कोर इन फर्स्ट टेस्ट. काय म्हणते पहा, 5 टाइम 5 पट. कुणाची 5 पट? तर सेकंड टेस्ट 2 नंबरची जी टेस्ट झाली त्या टेस्टची 5 पट. ही पुन्हा एवढी आहे, स्क्वेअर ऑफ स्कोर इन फर्स्ट टेस्ट, पहिल्या चाचणीच्या वर्गा एवढी आहे. तर फाइंड हिज स्कोर इन फर्स्ट टेस्ट. तर त्याच्या पहिल्या चाचणीचे मार्क आपल्याला काढायचे आहेत. चला मग आता बघूया आपण कसं काढायचं ते. काय सांगितलंय, पहिलं वाक्य काय सांगितलं, पण पहिल्या चाचणीपेक्षा काय झाले, पहिल्या चाचणी दुसरी चाचणी जी आहे दुसऱ्या चाचणीमध्ये पहिल्या चाचणीपेक्षा किती मार्क जास्त आहेत, 10 मार्क जास्त आहेत. मग मी काय करतो पहा, पहिल्या चाचणीचे मार्क मला माहित नाहीये, पहिल्या चाचणीचे मार्क मला माहित नाही. मग समजा सुयशला पहिल्या चाचणीमध्ये x मार्क्स मिळाले, किती x. लेट सुयश स्कोर इन फर्स्ट टेस्ट x. सुयशला पहिल्या चाचणीमध्ये x मार्क मिळाले, मग दुसऱ्या चाचणीमध्ये 10 मार्क जास्त मिळाले. वाक्य लिहूया, ही स्कोर्ड इन सेकंड टेस्ट. दुसऱ्या चाचणीमध्ये 10 मार्क जास्त आहेत, x अधिक 10. अट काय सांगितली पहा, 5 टाइम द स्कोर इन सेकंड टेस्ट. दुसऱ्या चाचणीची 5 पट. पुन्हा एवढी आहे, सेम स्क्वेअर ऑफ स्कोर ऑफ फर्स्ट टेस्ट, पहिल्या चाचणीच्या वर्गा एवढी आहे. काय म्हणले पहा, दुसऱ्या चाचणीची 5 पट. दुसरी चाचणी कुठे पहा, x अधिक 10. 5 पट म्हणजे गुणायचं, 5 न गुणायचं. ही पुन्हा एवढी आहे, बरोबर स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे काय, पहिल्या चाचणीचा वर्ग, x चा वर्ग, ह्याच्या एवढी आहे. मग आता हे गणित समीकरण सोडूया, उत्तर मिळेल. 5 न आत गुणा 5x, 5 न 10 गुणा 10x. सॉरी
5 दुनी 10, 5 नो सॉरी 1 मिनिट परत करायचं बघा. 5 ने x ला गुणू 5x, 5 ने 10 ला गुणू 5 10 50 बरोबर x वर्ग. आता हे सर्व टर्म मी तिकडे टाकतो पहा. x वर्ग अधिक 5x तिकडे गेले वजा 5x अधिक 50 तिकडे गेले वजा 50. x वर्ग वजा 5x वजा 50 बरोबर 0. आता इथं अवयव पाडायचे. 50 ची अशी फोड करा, ती फोड मधल्या पदाएवढी आली पाहिजे. मध्ये 5 आहे, 5 आलं पाहिजे. 10 गुणले 5, 10 5 50. मग इथे चिन्ह वजा आहे, मोठ्याला वजा बारक्याला अधिक. x वर्ग वजा 10x अधिक 5x वजा 50 बरोबर 0. ह्यामध्ये कॉमन. ह्या दोघांमध्ये काय कॉमन निघतं पहा, मी वर काढतोय. ह्या दोघांमध्ये x कॉमन निघतं. बरं लिहितो पहा. x उरतोय काय पहा, x वजा 10, x वजा 10 इथं अधिक चिन्ह आहे. ह्या दोघात 5 कॉमन निघतं. उरतं काय पहा, 5 10 50 x वजा 10 बरोबर 0. सेम कंस एकदा लिहायचं. x वजा 10 दुसऱ्या कंसामध्ये x अधिक 5, x अधिक 5 बरोबर 0. आता हे 0 सेपरेट देऊन टाकू. x वजा 10 बरोबर 0, x अधिक 5 बरोबर 0. वजा 10 तिकडे गेले, अधिक 10 होतील. आता अधिक 5 तिकडे गेले, वजा 5 होतील. या स्वरूपात आपल्या एक्सच्या 2 किमती मिळाल्या पहा. परंतु टेस्टचे मार्क्स हे ऋण नसतात. पाहिल्या हिअर येथे टेस्ट मार्क्स आर नॉट निगेटिव्ह. टेस्टचे मार्क्स हे ऋण नसतात. म्हणून आपल्याला पहिली टेस्ट काय म्हटले, सुयश scored in first test. पहिल्या टेस्टला x उरली आहे पण 10, x बरोबर 10 मार्क, 10 मार्क. सुयशला पहिल्या चाचणीमध्ये 10 मार्क मिळाले. या स्वरूपात हा प्रश्न होता बाळांनो. तुम्हाला प्रश्नामध्ये जे वाक्य दिले त्या वाक्यावरून x कसं लिहिलं आणि x 10 कसं लिहिलं ते पाहणं फार महत्वाचं. आपल्या प्रश्नामध्ये वाक्य असं लिहिलं होतं, सुयशला पहिल्या टेस्ट मध्ये दुसऱ्या टेस्ट पेक्षा 10 मार्क जास्त आहेत. सुयशला दुसऱ्या टेस्ट मध्ये पहिल्या टेस्ट पेक्षा 10 मार्क जास्त आहेत. यावरून मी काय केलं, सुयशला पहिल्या टेस्टला x मार्क पडले, दुसऱ्या टेस्टला 10 मार्क जास्त आहेत, x अधिक 10. आणि त्यांनी काय सांगितले, अट दिले. अट 5 पट आहे. कुणाची 5 पट आहे, दुसऱ्या टेस्टची 5 पट. ही दुसरी टेस्ट म्हणजे 5 पट. कुणा एवढे आहे, पहिल्या टेस्टच्या वर्गा एवढे. हे समीकरण तयार केलं आणि हे सोडवलं, x ची किंमत मिळाली. तेच आपल्या उत्तरामध्ये विचार. चला बाबू, प्रश्न क्रमांक 6 काय दिलाय पाहूया पहा. आता मिस्टर कासम नावाचा एक माणूस आहे, तो भांडे बनवतोय, मातीचे भांडे बनवतो. या संदर्भात हा एक प्रश्न आहे, तो प्रश्न वाचूया आणि चर्चा करूया. चला आता मी प्रश्न वाचतोय. मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट. मिस्टर कासम नावाचा एक गृहस्थ आहे, तो गृहस्थ काय करतोय, मातीच्या भांडे बनवण्याचा एक कुटीर उद्योग आहे. ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. काय म्हटले गेले, तो रोज ठराविक संख्येच्या मातीच्या भांड्या बनवतो. संख्या दिली का नाहीये, रोज ठराविक काही संख्येच्या भांड्या तो बनवतोय. पुढे प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज 40 रुपीज मोर दॅन 10 टाइम टू द नंबर ऑफ पॉट्स. आता पहा, प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे एका भांड्याची किंमत किती आहे, तर 10 पट. 10 पट कुणाची 10 पट, त्यांनी आज दिवसभरात जे भांडे बनवले त्या भांड्यांच्या संख्येची 10 पट व अधिक 40 मोर 40 म्हणजे 40 ने जास्त
या स्वरूपात तो काय करतोय, त्या एका भांड्याची किंमत आहे पहा. नीट लक्ष द्या. भांड्याची किंमत कशी सांगितली, तो दिवसभरात किती भांडे बनवतो माहित नाहीये, ठराविक भांडे बनवतो. दुसरी अट काय सांगितली की प्रोडक्शन कॉस्ट किती आहे, एका भांड्याची किंमत किती आहे, तर म्हणे त्याने दिवसभरात बनवलेल्या भांड्यांच्या संख्येची 10 पट व 40 ने जास्त एका भांड्याची किंमत. पुढे तुम्हाला सांगितलं पहा, इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज 600, दिवसभरात तो 600 रुपयाच्या भांडे बनवतो, म्हणजे विकत असेल 600 रुपयाच्या. फाइंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट, एका पॉटची एका भांड्याची किंमत काढायची आहे आणि दिवसभरात किती भांडे बनवतो, नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे, तो दिवसभरात किती भांडे बनवतो याचं आपलं उत्तर लिहायचं आहे. चला मग आपण हे गणित सोडूया. आता आपल्याकडे बघूया आपण. आता मी काय करतोय, हा मिस्टर कासम दिवसभरात किती भांडे बनवतो हे मला माहित नाहीये. मग दिवसभरात समजा 100 भांडे बनवतोय, ते वाक्य लिहितो मी. लेट नंबर ऑफ पॉट्स पर डे, पर डे लिहायचं राहिलंय, ते तुम्ही लिहा. लेट नंबर ऑफ पॉट्स ही मेड पर डे, तो दिवसभरात किती भांडे बनवतोय, तर 100 भांडे बनवतोय. कॉस्ट ऑफ वन पॉट, एका भांड्याची किंमत किती आहे, 10 पट, संख्येच्या 10 पट, 10x अधिक 40 ने जास्त म्हटलंय. ठीक आहे, एका भांड्याची किंमत. मला पुढे विचारलं, सांगितलंय प्रोडक्शन, दिवसभरात किती रुपयाचे भांडे तो बनवतोय, 600 रुपयाचे, म्हणजे 600 रुपये तो मिळवतो. आता पहा पाहून, अशा गणितामध्ये हे गणित सोडवायचं कसं, तुम्ही एक वेगळं एक्झाम्पल देतोय आणि तुम्हाला लगेच समजेल. आता लक्ष द्या. समजा एक सफरचंद आहे, सफरचंदाची किंमत 5 रुपये आहे आणि मला 4 सफरचंद खरेदी करायचे आहे. एका सफरचंदाची किंमत आहे 5 रुपये आणि मला 4 सफरचंद खरेदी करायचे. काय करू आपण, काय करणार, सफरचंदाची किंमत, सफरचंदाची संख्या, दोघांचं गुणाकार, किती आला, 5 चोक 20 रुपये लागतील. कसं केलं, सफरचंदाची संख्या आणि किंमत, दोघांचा गुणाकार. 10 सफरचंद हवे असतील, 5 रुपयाला एक आहे, 10 गुणिले 5 50 रुपये लागतील. काय केलं, सफरचंदाची संख्या, किंमत, इथं गुणाकार. इथं काय करावं लागल, एका भांड्याची किंमत एवढी आहे, भांड्यांची संख्या एवढी आहे, किंमत तर दिलंय, मग इथं गुणाकार करावा लागेल. या गणितामध्ये पण तसंच आहे. हे एक्स हे काय आहे, नंबर आहे, म्हणजे संख्या आहे, भांड्यांची संख्या आहे, एका भांड्याची किंमत 10x अधिक 40 बरोबर 600 एकूण किंमत. ह्यावरून x काढायचं आहे, आपल्याला काढूया. हे गणित सोडूया. x न याला सगळ्याला गुणूया, x न आत गुणलं 10x वर्ग, x ने 40 ला गुणू 40x बरोबर 600. समीकरणाला 10 ने भाग घालतोय मी, सोपं होईल. डिवाइड 10 ने भागू, x वर्ग 10 ने भागलं 0 निघून गेला, 4x 10 ने भागलं 0 निघून गेला 60. हे 60 इकडे घेतोय पहा, x वर्ग अधिक 4x वजा 60 बरोबर 0. तर या 60 ची फोड करायची. चला इकडे करूया. x वर्ग अधिक 4x वजा 60 हे समीकरण आहे, लिहून देतोय. तर फोड करतोय पहा, 60 ची फोड अशी करायची, मधल्या पदाएवढी किंमत आली पाहिजे. 60 10च्या पडत आहे, 10 गुणिले 6, 10 तून 6 गेले 4 उरतात, हो उरतात. हे चिन्ह मोठ्या लिहायचं, अधिक बारक्याला वजाची. ह्या मधल्या पदाऐवजी ही किंमत घेतोय मी, x वर्ग 10x वजा 6x 60. ह्या दोघात कॉमन काय निघतंय पहा, x निघतं, x अधिक 10 उरतं. ह्या दोघात 6 निघतं, उरतं x अधिक, हे वजा चिन्ह बाहेर असेल तर आपलं चिन्ह बदलतं, बरोबर 0. सेम कंस आला, याचा अर्थ आपलं उत्तर बरोबर आहे, ते एकदा लिहायचं, x अधिक 10. दुसरं उरलं दुसऱ्या कंसात 0 सेपरेट लिहू,
अधिक 10 तिकडे गेले वजा होतील, वजा 6 तिकडे गेले अधिक होईल. आता तुम्हाला हे काय मिळालं, एक्सची किंमत 6 मिळाली. नंबर ऑफ पॉट्स, भांड्यांची संख्या ऋण नसते ते वाक्य लिहायचं. नंबर ऑफ पॉट्स आर नॉट निगेटिव्ह, भांड्यांची संख्या ऋण नसते. मग नंबर ऑफ पॉट्स, नंबर ऑफ पॉट्स ठीक आहे पहा, भांड्यांची संख्या झाली एक्स बरोबर 6, एक्स बरोबर 6. मग खाली आपल्याला काय करायचंय, कॉस्ट ऑफ पॉट करायचा आहे. कॉस्ट ऑफ 1 पॉट, 1 पॉट 10x अधिक 40, 10x अधिक 40, 10x ची किंमत 6 अधिक 40, 10 गुणिले 6 60, 60 आणि 40 ची बेरीज 100. म्हणजे मराठीमध्ये तर काय येणार, हे वाक्य मराठीमध्ये कसं लिहायचं, नंबर ऑफ पॉट्स आर नॉट निगेटिव्ह, भांड्यांची संख्या ही ऋण असते. खाली नंबर ऑफ पॉट्स एक्स इज इक्वल टू 6, भांड्यांची संख्या एकूण किती आहे पहा, एक्स बरोबर 6. कॉस्ट ऑफ 1 पॉट, एका भांड्याची किंमत 10x अधिक 40, 10x ची किंमत 6 अधिक 40, 10 गुणिले 6 60 आणि अधिक 40, 10 60 आणि 40 100. या स्वरूपात प्रश्न क्रमांक 6 हा संपलाय. चला बाळांनो, प्रश्न क्रमांक 7 हा महत्वाचा आहे. हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला 4 मार्काला विचारण्याची शक्यता आहे. काय दिलाय प्रश्न, आपण चर्चा करूया पहा. काय म्हटले पहा, एक नदी आहे, त्या नदीमध्ये एक बोट आहे. बोट प्रवाहाच्या विरुद्ध 36 किलोमीटर जाऊन परत त्याच जागी येण्यास प्रतीकला 8 तास लागतात आणि बोटीचा संत पाण्यातील जो वेग आहे तो वेग कसा आहे, ताशी 12 किलोमीटर. तर नदीचा प्रवाहाचा वेग आपल्याला काढायचा आहे. प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीम. प्रतीकला 8 तास लागतात कसं, प्रवाहाच्या दिशेनं जाण्यासाठी 36 किलोमीटर अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. प्रतीकला काय करायचं आहे, त्या असणाऱ्या एका नदीमध्ये प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, प्रवाहाच्या विरुद्ध 36 किलोमीटर जाऊन परत त्या जागी येण्यास 8 तास लागतात. तर पाण्याचा संत गतीमधला वेग आहे 12. द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर हवर. फाइंड स्पीड ऑफ वॉटर. तर आपला पाण्याचा जो काही स्पीड आहे ते स्पीड ऑफ वॉटर काढायचं आहे, कारण म्हणजेच संत पाण्याचा वेग आपला काढायचा आहे. चला मग पाहूया पहा. मी आकृती काढली, त्या आकृतीमध्ये ए आणि बी हे पॉइंट आहे. आता ए कडून बी कडे जात असताना आता पाण्याचा प्रवाह असा आहे या स्वरूपात. आता ही बोट आहे, ह्या बोटीनं प्रतीक हा इथून इकडे चाललाय, ए कडून बी कडे चाललाय. त्यावेळेस डाऊनस्ट्रीम प्रवाहाच्या दिशेने, डाऊनस्ट्रीम प्रवाहाच्या दिशेनं म्हटल्यानंतर हा बोटीचा वेग, हा बोटीचा वेग आणि पाण्याचा वेग, बोटीला पाणी ढकलतं, बोटीचा वेग आणि पाण्याचा वेग म्हणजे प्रवाहाच्या दिशेनं असेल काय म्हणायचं, प्लस. आता बीट कडून एक येत असेल तर आता पहा, तुम्ही कधी नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये आपण समजा प्रवाह इकडे येतोय आपल्याकडं, तर आपण पुढे जात असेल, प्रवाह आपल्या पाठीमागे ढकलतो. सेम हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं बोट जात असेल, मग बोटीचा वेग आणि प्रवाह काय करतोय, त्याला ढकलतोय. त्यावेळेस काय करायचं असतं, मायनस करायचं असतं. काय करायचं असतं, मायनस. म्हणजे कसं, बोटीचा वेग त्यातून काय करायचं, प्रवाहाचा वेग मायनस करायचा. बी कडून ए कडे त्याला आणि ए कडून बी कडे प्लस, एवढं लक्षात ठेवा. चला मग पहा, लेट द स्पीड ऑफ वॉटर करंट. पाण्याचा संत गतीचा वेग आपल्याला काढायचा आहे. मग मी काय केलं, पाण्याचा संत गतीमधला वेग एक्स किलोमीटर पर आवर. काय आहे, एक्स किलोमीटर पर आवर. पहिलं वाक्य, समजा पाण्याचा संत, पाण्याचा वेग हा एक्स किलोमीटर पर आवर. लेट द स्पीड ऑफ बोट करंट इज इक्वल टू एक्स किलोमीटर पर आवर. पुढे काय म्हटलं पहा, स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. आता त्या असणाऱ्या बोटीचा वेग तुम्हाला दिलाय प्रश्नामध्ये, तुम्हाला बोटीचा वेग दिले आहे. स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर म्हणजे संत पाण्यामधील त्या बोटीचा वेग किती आहे, 12.
ह्या बोटीचा वेग कसा आहे 12 किलोमीटर पर तास म्हणजे पर हवर 12 किलोमीटर. मग प्रतीक ट्रॅव्हल ए टू बी हा प्रतीक इथून पर तिकडे येणार आहे. ए टू बी ए कडून बी कडे जात असताना म्हणजे डाऊनस्ट्रीम डाऊनस्ट्रीम प्रवाहाच्या दिशेने जात असेल तर प्रतीकचा स्पीड काय असेल पापानो? प्रतीकचा स्पीड प्रतीक हा डाऊनस्ट्रीम चाललाय हा एक्स अधिक सॉरी समजा बोटीचा वेग आहे 12 प्लस एक्स म्हणजे काय झालं हे स्पीड मिळालं. काय मिळालं? स्पीड. कुणाचं स्पीड आहे? प्रतीकच्या असणाऱ्या बोटीचा वेग कुठून कुठं ए कडून बी करत असताना त्यावेळेसचा बोटीचा जो वेग आहे बोटीचा वेग किती आहे 12 अधिक एक्स किलोमीटर पर हवर. आता प्रतीक ट्रॅव्हल बी टू ए प्रतीक हा बी कडून ए कडे येतोय. बी कडून ए कडे येत असताना वजाबाकी करायची अपस्ट्रीम 12 मायनस एक्स. एवढ्या गोष्टी समजल्या का? पहा. नसेल तर पुन्हा चर्चा करू. पहा. समजा बोटीचा वेग संत पाण्यामधील जो वेग आहे तो माहित नाही म्हणून एक्स हेच आपल्याला काढायचं आहे. खाली द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर संत पाण्यामधील बोटीचा वेग 12 किलोमीटर प्रति तास ते लिहिलं. पुढे मी काय केलं पहा. त्यांनी प्रश्नाला सांगितलंय बोट ही ए कडून बी कडे बी कडून ए कडे येते त्याला लागणारा वेग आहे 8 तास. मी काय केलं ए कडून बी कडे जाते ए कडून बी कडे डाऊनस्ट्रीम प्रतीक ट्रॅव्हल ए टू बी डाऊनस्ट्रीम प्रवाहाच्या दिशेने जाते त्यावेळेस वेग काय असेल पहा 12 अधिक एक्स बोटीचा वेग आणि प्रवाहाचा वेग. पुढे म्हटलं प्रतीक ट्रॅव्हल बी टू ए बी कडून ए कडे येते अपस्ट्रीम त्यावेळेस अपस्ट्रीम म्हणजेच प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला वेग आला 12 वजा एक्स. आता तुम्हाला टोटल टाइम दिले किती दिले? टोटल टाइम 8 हवर्स म्हणजे 8 तास तुम्हाला टोटल टाइम दिले. आता मी काय करतोय पहा टाइम फॉर्म्युला लिहितोय टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आपल्याला काय दिलंय पहा टोटल टाइम दिले मी काय केलं टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. टाइम किती आहे T1 इज इक्वल टू टी बर टोटल टाइम दिलो मी टोटल टाइम इज इक्वल टू अपस्ट्रीम कडे जाणारी बोट ज्यावेळेस ए कडून बी कडे जाते त्यावेळेस आणि डाऊनस्ट्रीम कडे येणारी बोट म्हणजे दोनदा बोटीनं प्रवास केला. हे पहा इकडून इकडे गेली आहे ए कडून बी कडे आणि बी कडून ए कडे दोनदा प्रवास केला म्हणून T1 आणि T2 लिहितो. टोटल टाइम दिले 8 तास. T1 कसं काढायचं? डिस्टन्स T1 चं डिस्टन्स किती आहे पहा T1 आणि T2 ची किंमत काढतोय पहा. T1 कसं काढायचं? टाइम कसं आहे डिस्टन्स अपॉन स्पीड. आता डिस्टन्स किती आहे ए कडून बी कडे 36 किलोमीटर हे डिस्टन्स आहे. मग डिस्टन्स किती झालं 36 अपॉन स्पीड किती आहे ए टू बी 12 प्लस एक्स. तसंच T2 चं स्पीड किती असणार आहे B2 कडून इकडं डिस्टन्स किती आहे तेवढंच 36 आणि स्पीड किती आहे 12 वजा एक्स. आता बाळांनो हे समीकरण आपण सोडूया. हे समीकरण सोडलं तर लगेच आपल्याला उत्तर मिळेल. आता हे समीकरण सोडत असताना मी काय करतोय इथं 8 आहे 36 आहे आणि इथं पण 36 आहे पहा वरच्या सगळ्या संख्येला चला समीकरणाला मी 36 ने भागतोय जेणेकरून समीकरण सोपं होईल. 36 डिवाइड बोथ साइड 36 ने समीकरणाला पूर्ण भागायचंय पहा 8/36 ते 36 ने मारल्यावर डायरेक्ट 36 मी कॅन्सल करतोय 1 लिहितोय. बर ठीक आहे मी या स्वरूपात देतो जेणेकरून तुम्हाला समजेल व्यवस्थित. कंस 36 ने भागतोय 36 12 वजा एक्स. आता 36 ने भागतोय 8 इथं 4चा भाग होता 4 दुनी 8 4 9 36 हे 36 कॅन्सल हे 36 कॅन्सल काय उरल पहा 2/9 उरल. इकडं 1/12 अधिक एक्स क्लोज करूया अधिक 1/12 वजा एक्स
आता काय करायचं आपला, हे 12 वजा x आहे खालीवर गुणू, कारण की छेद समान करायचा आहे, त्याशिवाय आपल्याला बेरीज करता येत नाही. मग मी काय करतोय, हे छेद समान करून घेतोय. 12 वजा x याने खालीवर गुणतोय x, इथं 12 अधिक x ने खालीवर गुणतोय. मग काय होईल पा, 2/9 12 वजा x छेदामध्ये, हे छेद एकदा येतोय, 12 अधिक x 12 वजा x. वर काय होईल पा, 1 न गुणलं 12 वजा अधिक x, 12 अधिक x तर 12 वजा x. वर पा अधिक वजा आहे कॅन्सल होईल, 12 12 24, 2/9 24. इथं a प्लस बी a मायनस बी चा फॉर्म्युला आपण वापरूया. पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. मग काय होईल पाहिजे, पुढची पायरी 12चा वर्ग 144, x चा वर्ग x वर्ग. मी पुढची पायरी वर करतोय, पुसून घेतोय. हे पाक काय पाक, 2/9 ला 2/9 आहे असं बरोबर, 24 ला 24, 12चा वर्ग 144, x चा वर्ग. आता क्रॉस मल्टिप्लाय करू, उत्तर निघेल. कौस करतोय, तिरकस गुणाकार करतोय, 2 गुणले 144 वजा x वर्ग 24 गुणले 9. आता ह्या 2 ने तिकडे भाग घालूया, म्हणजे समीकरण सोपं होईल. 144 वजा x वर्ग बरोबर 24 गुणले 9 छेदामध्ये 2, बे 1 बे, बे 1 बे, बे 2 4. 144 वजा x वर्ग 12 गुणले 9, 144 वजा x वर्ग 12 9 अष्टोदर्शे 108. आता पहा हे वजा x वर्ग तिकडे घेतोय आणि 108 इकडे घेतोय. 144 वजा 108 बरोबर x वर्ग. आता या दोघांची वजाबाकी करायची. आता तुम्ही वर्क करून देतो पहा, कच्च 144 वजा 108. हा 4 मधून 8 जात नाहीत, 14 मधून 8 गेले, 6 उरतात, खाचाला 1, 4 मधून 1 गेलं, 3 उरले, 0. काय आलं पहा, 36 बरोबर x वर्ग. याचं वर्गमूळ घेऊ, स्क्वेअर रूट वर्गमूळ. काय पहा वर्गमूळ, x बरोबर 6. तुम्हाला x म्हणजे काय विचारलंय, तर x म्हणजे तुम्हाला असं विचारलंय, स्पीड ऑफ वॉटर, करंट, पाण्याचा संत पाण्यातील जो वेग आहे तो वेग करायचा आहे. स्पीड ऑफ वॉटर करंट म्हणजे संत पाण्यातील वेग किती आहे, x बरोबर 6 किलोमीटर प्रति हवर, म्हणजे 6 किलोमीटर प्रति तास या स्वरूपात हे उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. हा प्रश्न महत्वाचा आहे. हा प्रश्न IMP करून ठेवा. हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला पडेल. प्रश्न 8 बघूया. प्रश्न 8 समोर तुम्हाला स्टार केले, ते गणित महत्वाचं आहे. या गणितामध्ये काय दिले ते पाहूया. पहा मी प्रश्न वाचून घेतोय, लक्ष द्या. पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. पिंटू टेक्स 6 days more than those of Nishu's to complete certain work. एक काम आहे, ते काम निशूपेक्षा पिंटूला 6 दिवस अधिक लागतात. यामध्ये 2 नंबरचं जे नाव आहे निशू, त्याला x म्हणायचं. नेहमी लक्षात ठेवा, असं वाक्य असेल 2 नंबरचं जे नाव असतं त्याला x म्हणायचं. पुढचं वाक्य पहा, म्हणजे आम्हाला कळलं, काय कळलं, पिंटू जो आहे पिंटूला निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात एक काम पूर्ण करण्यासाठी. दोघांनी मिळून काम केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी 4 दिवस लागतात. इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 days. त्या दोघांनी मिळून तेच काम पूर्ण करायला ठरवलं तर त्यांना किती दिवस लागतात, 4 दिवस लागतात. आणि आपला प्रश्न विचारलाय, तर ते काम एकट्याने पूर्ण करण्यास प्रत्येकास किती दिवस लागतात. हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कम्प्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन.
तर ते काम पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला किती दिवस वेळ लागेल. चला पाहूया सोडवायचं कसं. प्रश्नामध्ये पहिलं वाक्य बघूया आपण. पहिल्या वाक्यामध्ये काय म्हणले, पिंटूला निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. 2 नंबरचं नाव आहे निशू, त्यामुळे काय करायचं, एक्स कोणा म्हणायचं, निशू. मी पहिल्या वाक्य लिहिले. पहिलं वाक्य पहा. समजा निशू कम्प्लीट सर्टन वर्क. निशूला एक काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतोय, किती दिवस लागतात, एक्स डेज, एक्स दिवस लागतात. मराठी मीडियम. समजा निशूला एक काम पूर्ण करण्यासाठी एक्स दिवस लागतात. खाली पहा. पिंटू कम्प्लीट सर्टन वर्क इन. पिंटूला तेच काम पूर्ण करण्यासाठी 6 दिवस अधिक लागतात. एक्स अधिक 6 डेज, दिवस. पिंटूला ते काम पूर्ण करण्यासाठी एक्स अधिक 6 दिवस लागतात. पुढे पहा. ते म्हणते, त्यांनी सांगितलं आपल्या प्रश्नामध्ये, दोघांनी मिळून काय केलंय, 4 दिवसामध्ये काम पूर्ण केलेलं आहे. पहा, 4 डेज, इन 4 डेज. मग निशूनं किती काम केलं, निशूनं किती काम केलं, 4 दिवसामध्ये. निशूचं काम आहे एक्स, 4/x. निशूनं किती काम केलं, 4 दिवसामध्ये. दोघांनी मिळून काम किती केलं, निशूचं काम काय आलं, 4 दिवसातला हा निशूचं काम. तसंच पिंटूचं काम काय असेल, 4 दिवसामध्ये हे पिंटूचं काम, एक्स अधिक 6. हे त्याचं काम झाले. हे एवढ्या वेळ त्यांनी काम केलं, हा एवढ्या वेळ पिंटूने काम केलं. प्रश्नामध्ये काय दिले पहा. इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 डेज. दोघांनी मिळून ते काम 4 दिवसात संपवलेलं आहे. किती काम आहे, एकच काम आहे. ते एकच काम 4 दिवसामध्ये संपवलंय. मग हे पहा, एकच दिवस, एक काम, एकच काम आहे, एक. आणि हे निशूचं काम 4/x आणि हे पिंटूचं काम 4/x अधिक 6. आता हे समीकरण सोडवायचं बाळांनो. हे समीकरण सोडवलं तुम्हाला एक्स ची किंमत मिळेल. आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलंय, हा एक्स म्हणजे निशूचं काम किती दिवस लागल, पिंटूचं काम किती दिवस लागल, हे प्रश्न विचारलाय. मग ह्याच्यावर एक्स काढूया, नंतर निशूचं काम काढूया आणि पिंटूचं काम काढूया. चला मग पाहूया. समीकरण मी सोडून दाखवतोय. आता हे छेद समान करायचंय मला. मग छेद समान करून घेतो पहिल्यांदा. 4/x, 4/x अधिक 6 कंस करतोय. x अधिक 6 ने खालीवर गुणतोय, x अधिक 6 ने खालीवर गुणायचं. x ने खालीवर गुणतोय, मग काय होईल पहा, 4x. 6 गुणले 4 24. हे एकदाच लिहायचं आहे. वर 4 गुणले x 4x, x कंसात x अधिक 6. ही पुढची पायरी करतोय पहा साईडला. काम एकच आहे, 1 बरोबर 4x आणि 4x 8x अधिक 24. छेदामध्ये पहा, x ने आत गुणून घेतोय. x ने x ला गुणलं x वर्ग, x ने 6 ला गुणलं 6x. तर क्रॉस मल्टिप्लाय करतोय. एक ना आत गुणून घेतोय, x वर्ग अधिक 6x बरोबर 8x अधिक 24. आता ही इकडची जी टर्म आहे ती सगळी टर्म इकडे घेतोय. x वर्ग 6x वजा 8x अधिक 24 कडे वजा 24 बरोबर 0. x वर्ग 8 मधून 6 गेले 2 होतात. चिन्ह मोठ्याचं वजा, हे चिन्ह फोडा लागल. दोघांची वजाबाकी केली, चिन्ह मोठ्याचं वजा 24. आता बाळांनो काय करावं लागेल आपल्याला, हे समीकरण सोडवावं लागेल अवयव पद्धतीनं आणि किंमत काढावी लागेल. चला मग हे समीकरण मी सोडून घेतोय. हे वरचं हा एवढा भाग मी पुसतोय. पहा समीकरण काय आलंय पहा. x वर्ग वजा 24 वजा 2x वजा 24 बरोबर 0.
तर हे समीकरण मला सोडवायचं आहे. अवयव पाडूया 24ची. 24 फोड करूया. 24 ची अशी फोड करा मधल्या पदावली आली पाहिजे. 24 12च्या पाड्या आहे. 12 दोन्ही 24, 12 2 ची बेरीज 14 होते. 14 नाही, 12 2 गेले 10 होतात. इथं नाहीये. मग अजून 24 काय पडते पहा, 6 गुणिले 4 6 चौक 24. हे चिन्ह मधल्याला देऊया. वजा अधिक 6 तून 4 गेले 2 होतात. 2 आहे. मग हे मधल्या पदाऐवजी ही फोड मी लिहितोय. x वर्ग वजा 6x अधिक 4x वजा 24 बरोबर 0. कॉमन काढू. x वजा 6 या दोघांमध्ये 4 कॉमन निघतो. 4 सक्क 24 सेम आलंय. एकदा लिहायचं. उरलेलं दुसऱ्या कंसात देऊया. 0 प्रत्येकाला देऊन टाकू. x वजा 6 बरोबर 0, x अधिक 4 बरोबर 0. x वजा 6 तिकडे गेले अधिक 6, अधिक 4 तिकडे गेले वजा 4. x ची किंमत 52 मिळाली. आता मला सांगा दिवस आपल्या डेज करायचे आहेत. निशूचे कामाचे दिवस आणि पिंटूचे कामाचे दिवस. डेज आर नॉट निगेटिव्ह. दिवसांची संख्या ही कशी असते, ऋण असते. डेज आर नॉट निगेटिव्ह. दिवसांची संख्या ही ऋण असते. म्हणून उत्तर कुठलं अपेक्षित आहे, 6 हे उत्तर योग्य आहे. निशूज कंप्लीट सर्टन वर्क x बरोबर काय येईल 6 डेज. खाली दुसरं नाव कोण आहे पहा, पिंटू आहे. पिंटू कंप्लीट सर्टन वर्क x प्लस 6 म्हणजे पहा 6 अधिक 6 12 12 डेज. मराठीमध्ये वाक्य असे लिहूया आपण. निशूने ते काम पूर्ण करण्यासाठी x बरोबर 6 दिवस लागतात. पिंटूला काम पूर्ण करण्यासाठी x अधिक 6 म्हणजे 6 अधिक 6 12 दिवस लागतात. या स्वरूपात बाळांनो हा प्रश्न संपला. पुढचा प्रश्न. चला बाळांनो, प्रश्न 9 हा महत्वाचा आहे. इयत्ता 9वी मध्ये देखील तुम्ही या स्वरूपातला प्रश्न पाहिला होता. या प्रश्नामध्ये तुम्हाला काय दिलंय ते वाचतोय पहा. इफ 460 इज डिवाइडेड बाय नॅचरल नंबर. 460 या अंकाला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास कोशंट इज 6 मोर दॅन 5 टाइम द डिव्हायसेस अँड रिमाइंडर इज 1. फाइंड द कोशंट अँड डिव्हायसेस. पहा मराठीमध्ये प्रश्न वाचतोय पहा. 460 या नैसर्गिक संख्येला भागल्यास भागाकार हा भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक आहे. भागाकार हा भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक आहे. तर बाकी 1 येते. तर काय करा, भागाकार व भाजक काढा. मग हे काढायचं कसं, चला पाहूया. आता हे फळ्यावर डिव्हायझर्स म्हणजे भाजक. 2 नंबरचं नाव हे काय आहे प्रश्न पहिल्यामध्ये. त्यामध्ये प्रश्न त्या प्रश्नातलं पहिलं जे सेंटेन्स आहे ते वाचलो. त्यामध्ये 2 नंबरचं जे नाव आहे त्याला एक्स मानू. 2 नंबरचं नाव आहे भाजक म्हणजे डिव्हायझर्स, ह्याला एक्स मानूया. हा एक्स मानलं तर कोशंट काय आहे म्हणे 5 पट. ह्याच्या 5 पटीपेक्षा म्हणजे 5x. 5x कितीने मोठा आहे, 6 ने जास्त आहे प्लस 6. रिमाइंडर किती आहे, बाकी दिले 1. काय केलं पहा, आपल्या वाक्यामध्ये प्रश्नामध्ये पहिलं जे वाक्य आहे पहिल्या वाक्यामध्ये 2 नंबरचं जे नाव आहे त्याला एक्स म्हटलं. भाजक डिव्हायझर एक्स आणि कोशंट कसं आहे म्हणे 5 टाइम ऑफ द डिव्हायझर अँड मोर दॅन 6. भागाकार हा भाजकाच्या 5 पट व 6 ने जास्त आहे. म्हणून 5 पट म्हणजे 5x, 6 ने जास्त आहे आणि 6 बाकी 1 आहे, 1 लिहिलं. आता इयत्ता 4थी पासून आपण शिकत आलोय. काय हो, एक फॉर्म्युला आहे पण इयत्ता 9वी मध्ये पण शिकवता. डिव्हायडंट इज इक्वल टू डिव्हायझर मल्टिप्लाय कोशंट प्लस रिमाइंडर. मराठीमध्ये भाज्य बरोबर भाजक गुणले भागाकार अधिक बाकी. हे सूत्र मी लिहून घेतलं कारण की या सूत्रामध्ये सगळ्या किमती मला दिलेल्या आहेत. चला मग भाज्य किती दिलंय पहा प्रश्नामध्ये. तुम्हाला
कुठल्या संख्येला कितीने भागायचंय तर 460 या संख्येला आपल्याला भागायचंय. मग 460 तर 460 बरोबर भाजक किती आहे भाजक x भागाकार किती आहे कंस करतोय 5x अधिक 6 बाकी आहे 1. आता हे गणित सोडून घेऊया. 460 x ने आत गुणा 5x वर्ग x ने 6 ला गुणा 6x अधिक 1. आता ही टर्म जी आहे मी तिकडे टाकतोय 5x वर्ग अधिक 6x अधिक 1 वजा 460 5x वर्ग अधिक 6x 560 मधून 460 मधून 1 गेले मग काय होईल पहा 459 बरोबर 0. इथपर्यंत समीकरण मिळालं. आता 5 ने 459 ला गुणायचं त्याची फोड करायची ते मधल्या पदाला एवढी येते का बघायचं. हे अवयव पद्धतीनं सोडवायचं फार अवघड आहे किंवा अवघड म्हणजे गणित लेंदी होईल मोठं होईल आपला वेळ कमी आहे. मग आपण काय करूया हे जे समीकरण आहे अवयव पद्धतीनं अशा वेळेस ज्या वेळेस इथं संख्या मोठी येईल त्यावेळेस शक्यतो अवयव पद्धतीने हे गणित सोडवायचं नाही. मग सोडवायचं कसं फॉर्म्युला मेथड सूत्र पद्धतीने हे गणित सोडवायचं आहे. चला मग मी फॉर्म्युला मेथडने हे गणित सोडून दाखवतो पहा. कम्पेअर तुलना करू पुन्हा बरोबर ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. आता यामध्ये a ची किंमत b ची किंमत c ची किंमत काय आहे ते लिहून घ्या. a ची किंमत आहे 5 b ची किंमत आहे 6 c ची किंमत आहे वजा 459. या स्वरूपात ह्या किमती लिहिल्या तर मी सूत्र लिहितोय आणि सूत्र लिहून हे गणित सोडवतोय पहा. चला पहा मी फॉर्म्युला लिहितो पहा. x बरोबर वजा b अधिक वजा करणी चिन्हामध्ये b वर्ग वजा 4ac छेद 2a. आता ह्यामध्ये मला सूत्रामध्ये किंमत ठेवायचं b ची किंमत 6 आहे अधिक वजा करणी चिन्हामध्ये 6 चा वर्ग 4 a ची किंमत 5 c ची किंमत वजा 459 छेदामध्ये 2a a ची किंमत 5 आहे. हे सोडून द्या. वजा 6 अधिक वजा 6 चा वर्ग 36 5 चौक 20 वजा वजा अधिक होईल 459 5 दोन्ही 2 वजा 6 अधिक वजा 36 या दोघांचा गुणाकार करू 0 9 दुनी 18 चला 1 10 1 11 4 दुनी 8 8 1 9. आता खालची पायवा वाढवतोय वजा 6 अधिक वजा या दोघांची बेरीज करतोय पहा 6 8 आणि 6 ची 8 आणि 3 ची बेरीज 11 हा चला 1 1 आणि 1 2 9. आता मला हे जे आहे 92 16 वर्गमुळात त्याचं वर्गमूळ काढायचंय कारण कर्णिक चिन्हात आहे ते बाहेर काढायचंय. बाहेर काढायचं कसं एक ट्रिक सांगतो. काय करा 92 तुम्ही वर लिहितोय 92 16 आहे ह्याचं वर्गमूळ काढायचं कसं. हे वर्गमूळ काढताना काय करायचं बाळांनो शेवटच्या 2 घराकडे बघायचं. शेवटचे 2 घर शेवटचा घर बघा 4 अंकी संख्या याचा अर्थ 4 अंकी संख्येचं वर्गमूळ 2 अंकी संख्या येईल. मग शेवटचं घर किती आहे 6 6 हे कुणाचा वर्ग आहे तर पहा 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 म्हणजे 6 येतं 4. पुढे 5 चा वर्ग 25 6 चा वर्ग 36 6 4 आणि 6 शेवटी येतो 4 आणि 6 च्या वर्गाच्या शेवटी 6 येतं. समजतंय का पहा मी काय केलं हे जे ह्याचं वर्गमूळ काढायचं कर्णिक चिन्हात हे वर्गमूळ काढायचंय. त्यामुळं 92 16 कच्चं लिहून घेतलं. शेवटची संख्या बघितली 6 आहे कुणाच्या वर्गाच्या शेवटी 6 येतं 4 चा वर्ग ते 16 आहे म्हणून 4 घेतलं. 6 चा वर्ग 36 म्हणून 6 घेतलं. आता पुढचे 2 घर घ्यायचे 2 घर झाकायचे पहा हे पुढचे 2 घर किती होता 92
कुणाचा वर्ग 92च्या जवळ येईल 88 64 99 81 99 81 लहान होतं 10चा वर्ग 100 मोठं होतं याचा अर्थ 9चा वर्ग 99 81 हा जवळपास आहे म्हणून तुम्ही 9 लिहितो तिथं 9 लिहितो 94 गुणिले 94 करा हे येतं का बघा किंवा 96 गुणिले 96 करा हे येतं का बघा चला करून बघूया 94 गुणिले 94 नाही 96 च करूया 6 6 36 चला 3 9 सक 54 54 ने 3 55 56 57 पुढे 6 ने गुणूया 9 सक 54 5 99 81 81 5 86 बेरीज करा 6 7 आणि 5 सॉरी 7 आणि 4 ची बेरीज 11 चला 1 5 6 6 12 चला 1 8 1 9 आहे पा 92 16 म्हणजे ही हेचा गुणाकार योग्य आहे याचा अर्थ ह्याचं वर्गमूळ किती आहे 96 आहे किती आहे ह्याचं वर्गमूळ हे 96 आहे मग या स्वरूपात वर्गमूळ 96 मिळालं या स्वरूपात एक आयडिया आहे तुम्हाला वर्गमूळ काढायचं असेल तिथून पुढे आपला ज्यावेळेस मोठी गणित असतात त्यावेळेस आपण हे शॉर्टकट मेथडने आपण वर्गमूळ काढू पहा पुढं बरोबर -6 अधिक वजा 92 16चं वर्गमूळ काय आलंय 96 छेदामध्ये 10 आता हे सेपरेट लिहायचं आहे -6 अधिक 96 छेद 10 किंवा x बरोबर -6 वजा 96 छेद 10 आता 96 मधून 6 गेले 90 उरतात छेद 10 शून्याला शून्य कॅन्सल x बरोबर काय येईल 9 इकडे पहा यांची वजा वजा अधिक होईल 6 चा 12 चला 1 9 आणि 1 10 102 ला 10 ने भागलं वजा 10.2 x ची किंमत 2 मिळाले पहा 1 मिळालं 9 1 मिळालं 10.2 पण हे तुम्हाला नॅचरल नंबर म्हटलंय काय म्हटलंय नैसर्गिक संख्या ह्या ऋण नसतात नॅचरल नंबर आर नॉट निगेटिव्ह नैसर्गिक संख्या ह्या ऋण नसतात म्हणून हे मी वाक्य पुस्तक लिहितो म्हणून डिवायझर भाजक बरोबर x बरोबर काय आलं पहा 9 मला फक्त डिवायझर्स काढा म्हटलंय जर क्वेश्चन काढा म्हटलं असतं तर इथं x च्या ऐवजी काय करूया पण 9 लिहायचं 5 गुणिले 9 अधिक 6 नापाचा 45 अधिक 6 45 आणि 6 ची बेरीज 51 आपल्याला फक्त डिवायझर विचारले फक्त डिवायझर तुम्ही घ्या काही लिहायची गरज नाही या स्वरूपात हा प्रश्न क्रमांक 9 संपला हा प्रश्न देखील महत्वाचा आहे या स्वरूपातले अवघड प्रश्न म्हणून हॉट क्वेश्चन म्हणून हा प्रश्न ओळखला जातो हा प्रश्न महत्वाचा आहे बाळांनो परफेक्ट करून ठेवा प्रश्न क्रमांक 10 काय दिलाय पहा एक ऍक्टिव्हिटी आहे ती ऍक्टिव्हिटी आपल्याला सोडवायची यामध्ये तुम्हाला एक समलंब समद्विभुज चौकोन दिलाय आयसोस्केलस ट्रॅपेझियम दिलाय याचं क्षेत्रफळ दिलंय 33 क्षेत्रफळ 33 सेंटीमीटर स्क्वेअर आहे तर तुम्हाला त्यांच्या बाजू काढायच्या आहेत फाइंड देअर साइड्स ऑफ द ट्रॅपेझियम मग काढायचं कसं पहा आकृतीमध्ये ABCD नावाचा एक समलंब चौकोन दिला आहे यामध्ये ही बाजू AB x आहे ही बाजू 2x अधिक 1 आहे उंची दिली आहे x - 4 इकडची बाजू दिली आहे x - 2 आता बाळांनो समलंब समद्विभुज चौकोन यामध्ये AD आणि ही BC हे दोन्ही कसे आहेत समान आहेत या दोन्ही समान आहेत तुम्हा सगळ्यांना जरी ऍक्टिव्हिटी नाही दिली असेल तरी गणित सोडत असताना समजायला पाहिजे किंवा माहिती असायला पाहिजे इयत्ता 9वी मध्ये आपण भूमितीमध्ये शिकलो होतो काय हो आता समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ समलंब समद्विभुज चौकोनाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय पहा 1/2 समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची 1/2 समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची इंग्रजीमध्ये एरिया ऑफ isosceles trapezium is equal to 1/2 in bracket the sum of opposite sides the sum of opposite parallel side multiply height
मल्टिप्लाय हाईट. यानुसार आपण हे गणित सोडूया. पहा, एबीसीडी हा समलंब चौकोन आहे. एबी समांतर सीडी, एबी समांतर सीडी. चौकोन एबीसीचं क्षेत्रफळ बरोबर 1/2. समांतर बाजू कुठल्या कुठल्या, एबी आणि सीडी, या समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची काय आहे, एम. उंची काय आहे, एम. या रिकाम्या जागेत आपल्याला लिहायचं आहे, एम दिलं. आता ह्याची क्षेत्रफळ दिले 33 आहे. क्षेत्रफळ दिले 33. 1/2 1/2. एबी ची किंमत काय बानो, एक्स एक्स. सीडी ची किंमत काय पहा, सीडी 2x अधिक 1 लिहिले पहा, 2x अधिक 1 त्यांनी लिहिलंय. आता आपल्या एम ची किंमत लिहायची आहे. एम ची किंमत आहे पहा x वजा 4. आता तुम्हाला पुढच्या पायरी करायच्या, हे भागिले 2 इकडे आलं, गुणिले होईल. त्या 30 गुणिले 2 कच्च करू. त्या 30 गुणिले 2 हे भागिले 2 इकडे आले, गुणिले त्या 30 गुणिले 2 किती येईल, 66. बरोबर 66. तसेच इथं x इथं पहा 2 आणि 1, 2x आणि 1x 3x अधिक 1 ला अधिक 1, x वजा 4 ला x वजा 4. ह्या दोघांचा गुणाकार इथे लिहायचा आहे. ह्या दोघांचा गुणाकार. ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही ऍक्टिव्हिटी पुसतोय आणि तर पूर्ण हे इथून पुढे गणित सोडवतोय, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित सगळं समजेल. ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या होत्या. मी हे पुसलेलं आहे, डायरेक्ट तुम्हाला हे उत्तर सोडून दाखवतो. इथून पुढची पायरी पहा, 66 आहे. 3x ने या पूर्ण कंसाला गुणायचं आहे, x वजा 4. 1 ने या पूर्ण कंसाला गुणायचं आहे, x वजा 4. 3x ने गुणतोय 3x वर्ग, 3 4 ला गुणतोय 12x. 1 न आत गुणतोय 1x म्हणजे 1. बर 1 गुणिले 4 4. 3x वर्ग 12. 12 मधून अधिक वजा वजा होईल, 12 मधून 1 गेले 11x वजा 4. आता हे 66 तिकडे घालतोय. 3x वर्ग वजा 11x वजा 4 वजा 66. 3x वर्ग 11x. आता पहा 66 आणि 4 ची बेरीज 70. 70 ची पोळ अशी करायची आहे की ती पोळ मधल्या पदा एवढी यायला पाहिजे. 70 ची पोळ मी ही पायरी परत लिहितोय. 3x वर्ग वजा 11x वजा 70. 70 ची पोळ मला मधल्या पदा एवढी आणायची आहे. मग 70 काय पडतात 10च्या पाड्यात. 10 गुणिले 7 सॉरी ह्या दोघांचा गुणाकार करावा लागेल. 70 गुणिले 3 7 21 210 ह्याची पोळ करायची. इथं पहिलं पद आणि शेवटचं पद ह्या दोन्ही कोएफिशियंट, हा याचा कोएफिशियंट x बरोबरचा 3 आणि 70 ह्याचा गुणाकार 210 ह्याची पोळ करायची. आता 210 ची पोळ 21 गुणिले 10 ह्यांची जर वजाबाकी केली 11 येईल. हे चिन्ह मोठ्याला देतोय, बारक्याला अधिक चिन्ह. 3x वर्ग वजा 21x अधिक 10x वजा 70. या दोघांमध्ये कॉमन, या दोघांमध्ये 3x कॉमन निघतं, उरतं x. 30 21 7 10 कॉमन काढतोय, उरतोय x वजा 7. सेम सेम आहे, एकदा लिहायचं आहे. जे सेम नाही दुसऱ्या कंसात येतोय. 0 प्रत्येकाला देऊन टाकूया. 3x अधिक 10 बरोबर 0. वजा 7 तिकडे गेले, अधिक 7 होईल. 3x 10 तिकडे गेले, वजा 10 गुणिले 3 तिकडे गेले, भागिले वजा 10 भागिले 3. याला x ची किंमत. तुम्हाला काय विचारलंय पहा, काय करायचं आहे, लांबी काढायची आहे, बाजूची लांबी काढायची आहे. AB किती आहे ते लिहून घेतोय. AB बरोबर x बरोबर काय आहे पहा 7. पुढची बाजू काय विचारलंय, DC 2x अधिक 1. 2 गुणिले x ची किंमत 7
अधिक 1 7 2 14 14 1 15. पुढं बीसी ची लांबी एडी आणि बीसी सेम आहेत. एडी आणि बीसी दोन लांबी सेम आहेत. बरोबर एक्स वजा 2 आहे. किंमत लिहितोय. एक्स ची किंमत 7 आहे वजा 2. 7 मधून 2 गेले 5 उरले. या स्वरूपात बाळांनो एबी बीसी सीडी आणि एडी यांच्या लांबी आपल्याला काढायच्या होत्या. हा प्रश्न संपला. अशा स्वरूपात आपला 2.6 हा अभ्यास संपला. पहा 2.6 यामध्ये सगळे वर्ड प्रॉब्लेम आहेत. वर्ड प्रॉब्लेम पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करायला लागेल तरच तुमचे वर्ड प्रॉब्लेम परफेक्ट होतील. आता वर्ड प्रॉब्लेम 2.6 मध्ये आहेत. तसेच प्रॉब्लेम सेट 2 याच्यामध्ये काही वर्ड प्रॉब्लेम आहेत. ते महत्वाचे आहेत. जिथं जिथं स्टार केलंय ते परफेक्ट करून ठेवा.